मान्सूनपूर्व पावसानं वाढवली शेतकऱ्यांची चिंता. भुईमूग व सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शिरोळ तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. हवामान विभागानं 7 ते 15 जून दरम्यान मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी त्याआधीच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. सध्या भुईमूग व सोयाबीन या प्रमुख पिकांची साठवणूक आणि सुकवण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे हे सर्व धान्य पावसाच्या पाण्यात भिजलंय. अनेक शेतकऱ्यांनी उघड्यावर भुईमूग व सोयाबीनच्या राशी ठेवलेल्या असल्यानं ते पूर्णपणे ओले झालेत. परिणामी बियाणांची उगम शक्ती कमी होण्याची शक्यता आहे. पुढील पेरणीसाठी या बियाणांचा वापर धोकादायक ठरू शकतो. पावसामुळे शेतात पाणी साचलं असून मशागतीची कामं ठप्प झालीत. यंत्रसामग्री अडकली असून शेतकऱ्यांना दैनंदिन शेती कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. नुकसान टाळण्यासाठी काही शेतकरी धान्य झाकण्यासाठी धावपळ करताना दिसून आले, तरीही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होते.